नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या पाठामध्ये मसावी बघितला होता। मसावी कसा काढायचा, मसावी म्हणजे काय याचा अभ्यास आपण मागच्या पाठामध्ये केला होता। आज आपल्याला करायचा आहे लसावीचा अभ्यास आणि लसावी म्हणजे काय ते समजून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे दिलेले बघा, लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक, सामायिक शब्दाला साधारण असे म्हणतात, विभाज्य, आणि यालाच म्हणतात लसावी। ल म्हणजे लघुत्तम, सा म्हणजे सामायिक, वि म्हणजे विभाज्य, आणि याला इंग्लिश मध्ये म्हणतात LCM। तर लसावी म्हणजे काय याचा आज आपण अभ्यास करणार आहोत। तर तुमच्या इयत्ता 6वीच्या पुस्तकामध्ये आपल्याला सखोल अशी माहिती दिलेली आहे। तर बघा, 3चा व 4चा पाडा लिहा। पाड्यांमध्ये त्या संख्येने विभाज्य संख्या क्रमाने लिहिलेल्या असतात, हे लक्षात घ्या। 3 व 4 ने विभाज्य अशी सर्वात लहान संख्या कोणती? व्यवहारात काही ठिकाणी लघुत्तम साधारण विभाज्य लसावी उपयोगी पडतो। दिलेल्या संख्याचा सर्वात मोठा साधारण विभाज्य काढू शकतात का? आपल्याला बघा 3 आणि 4 याचा पाडा लिहायला सांगितला, 3 आणि 4। तर 3 एक 3, 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, आणि 4 एक 4, 4 दुनी 8, 4 त्रिक 12। इथे काय सांगितलं की तुम्ही हा पाडा लिहा आणि याच्यामध्ये सारख्या असलेल्या संख्या सांगा। तर बघा, त्यामध्ये 12 आणि 12, एकाच पाड्यामध्ये बऱ्याचशा संख्या ह्या सारख्या असतात। एक वेगवेगळा पाडा आपण घेतला आणि त्यामध्ये बघितलं तर एकच संख्या ही वेगवेगळ्या पाड्यामध्ये देखील येऊ शकते। तर आता या ठिकाणी एक छोटंसं उदाहरण दिलेलं बघा, ही रेहाना आहे, तू 6 फुले असलेले गजरे कर, आना तू 8 फुले असलेले गजरे कर। तुमच्या प्रत्येकीच्या टोपलीत कमीत कमी किती फुले ठेवू? आता बघा, ही ताई आहे आणि ही सांगते की तू फुलांची गजरे कर। तर रेहानाला तिने सांगितलं की तू 6 फुलं असलेले कर, आणि ॲनाला किती सांगितलेले? 8च्या पटीत फुलांची संख्या पाहिजे। मग आता 6च्या पटीतील संख्या म्हणजे 6 ने विभाज्य असलेल्या संख्या, 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48, 54, 60, 66, 72, 78। तर आपण आता जेव्हा पाडा लिहितो आपला 6, 10, 60 पर्यंत होतो, पण त्याच्या पुढे आपल्याला पाडा पाठ नसतो, तर आपल्याला त्यामध्ये त्या संख्या त्या पटीत मिळवत जायचे। जसं 60 आणि 6 66, 66 6 72, 72 आणि 6 78, हे आपल्याला इथपर्यंत करायचे की दोन्ही पाड्यामधल्या संख्या आपल्याला सारख्या येईपर्यंत। या ठिकाणी 8च्या पटीतील संख्या म्हणजे 8 ने विभाज्य। मग आता ह्या 8च्या पाड्यातल्या 8च्या पटीतल्या 8 2 16, 8 3 24, 8 32, 8 45, 8 48, 8 7 56, असं करत करत 80 पर्यंत पाडा जरी आपला संपला तरी 80 8 88, 88 8 96, असा करत करत हा पाडा आपण भरपूर मोठा लिहू शकतो। आणि जसं मसावीमध्ये आपण सामायिक विभाजक निवडले होते, तर यामध्ये तुम्हाला सामायिक विभाज्य निवडायचे आहे। विभाज्य म्हणजे ज्याला भाग जातो। तर आता इथे बघा, सामायिक विभाज्य संख्या या ठिकाणी आली आहे 6 आणि 8च्या पाड्यामध्ये 24 सामायिक आहे, सारखेच आहे, 48 सारखे आहे, 72 आणि 96। मग आता रेहाना उत्तर देते की ताई तू प्रत्येकीला एकतर 24 दे किंवा 48 दे किंवा 72 दे किंवा 96 फुलं जर दिली तर ते 6चा पण गुच्छ तयार करू शकतोय किंवा 8चा सुद्धा गुच्छ तो तयार होऊ शकतोय। मग कमीत कमी यामध्ये किती फुलं द्यावंच लागतील? तर 24। 6चा पण गुच्छ तयार व्हायला पाहिजे आणि 8चाही गुच्छ तयार व्हायला पाहिजे, तर कमीत कमी कोणती संख्या? तर इथे बघा, इथे 24 सारखे आणि इथे 24 सारखे, म्हणजे कमीत कमी आपल्याला 24 फुलं तरी पाहिजे। तर 24 ही संख्या 6 आणि 8चा लघुत्तम सामायिक विभाज्य, ज्याला आपण लसावी म्हणतो। तर समजलंय तुम्हाला हे? पुढे बघूया, तसंच उदाहरण आपल्याला दिलेलं आहे 13 आणि 6चा लसावी आहे की नाही? सोपं आहे ना? समजलंय सगळ्यांना? तर बघा, 13 आणि 6चा लसावी कसा काढायचा? तर 13चा अगोदर पाडा आपण लिहून घ्यायचा, 13 13 13 26 33 39 43 52 53 65 63 78 77 91 93 4 13 117 13 1
इथे 130 आणि अजून जर गरज पडली तर आपण पुढे देखील तो पाडा 13 पॅक मिळवून लिहायचा, जोपर्यंत आपल्याला सारख्या संख्या सापडत नाही तोपर्यंत. मग 6चा पाडा अशाच प्रकारे 10 पर्यंत इथे तयार केला. आणि त्यानंतर 13 ने विभाज्य असलेल्या संख्या, आता ह्या दोघांमध्ये पण सारखी संख्या दिसते का तुम्हाला कुठे? कधी कधी काय होणार आहे, ही संख्या घेण्यामागचं उद्देश काय की 13 आणि 6चा तुम्हाला लसावी काढायला सांगितलं. तुम्ही 10 पर्यंत पाडे म्हणणार, पण 10 पर्यंत एकही संख्या जर सारखी नसेल मग काय करणार? म्हणून या ठिकाणी 10च्या पुढचा पाडा लिहित चालायचा आहे. बघा आता इथं 130 झाले, 130 मध्ये 13 मिळवले, 143 झाले, 143 मध्ये 113 मिळाले, 156 झाले. आणि 6 ने विभाज्य असलेली मग 7च्या पुढे घ्यायची, 60, 66, 72, 78, 84. त्यानंतर ह्या संख्या घेतल्यावरती ह्या आणि अगोदरच्या संख्या याच्यात तुम्हाला सारखी संख्या कोणती दिसते का? हा, कुठली संख्या दिसते? 104 तर दिसते, पण त्या अगोदर बघा 78 दिसते का? 13च्या पाड्यात 78 आले आणि ह्या 6चा पाडा जेव्हा आपण मोठा हे केलाय पुढे घेतलाय तेव्हा आपल्याला 78 या ठिकाणी दिसत आहे. ओके. आणि आपल्याला सगळ्यात लहानात लहान संख्या घ्यायची, विभाज्य असलेली 13च्या पण पाड्यातली आणि 6च्या पण पाड्यातली पाहिजे, पण सर्वात लहानात लहान म्हणजेच लघुत्तम. आणि दोन संख्याचा लसावी हा त्याच्या गुणाकारापेक्षा मोठा असू शकत नाही. तर आता आपल्याला संख्या मिळतच नाहीये, तर त्यासाठी सोपी एक पद्धत सांगितलेली आहे की 13 आणि 6 यांच्या दोघांचा गुणाकार करायचा. 13 म्हणजे 13च्या पाड्यात पण 78 आणि 6चा पाडा 13 पर्यंत केला तरी 78. तर अशा पद्धतीने देखील आपल्याला सोप्या युक्तीने देखील हे उत्तर मिळू शकते. तर आजचा आपला घटक आहे दिलेल्या संख्येचा लसावी काढणे, आणि म्हणजे त्या संख्येने विभाज्य असलेल्या सर्व संख्या लिहून त्यातील लहानात लहान सामायिक विभाज्य संख्या शोधणे, यालाच म्हणतात लसावी. चला तर मग आता आपण सोडूया उदाहरण संग्रह सराव संच 25. यातलं एक उदाहरण मी तुम्हाला समजावून सांगते. बघा या ठिकाणी आपल्याला 9 आणि 15चा लसावी काढायचा आहे. तर आपल्याला काय घ्यायचं, या ठिकाणी 9चे विभाज्य संख्या म्हणजेच आता आपण 9चा पाडा लिहिला आहे. चला बघा सांगा. 9 आपण संख्या पुढे पुढे वाढवत सुद्धा जाऊ शकतोय. अगोदर आपण बघायचं आपल्याला किती पर्यंत पाडा म्हणायचा आहे. या ठिकाणी आता आपण 15 ने विभाज्य असलेल्या संख्या लिहून घेऊया. तर 15 ने विभाज्य असलेल्या संख्या 15, 30, 45, 60, 75, 90 आणि 9च्या पाड्यात देखील 90 आहे, म्हणून आपण अजून पाडा पुढे लिहून घेऊया. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दोन सारखे विभाज्य दिसत आहेत. बघा आता आपण काय करू, सामायिक विभाज्य काढू. मागच्या मसावीमध्ये आपल्याला सामायिक विभाजक काढायचे होते, आता आपल्याला सामायिक विभाज्य काढायचे. बघा दोघाही याच्यामध्ये सारख्या संख्या कोणकोणत्या आहेत? शाबास. तर ही 45 आणि ही 45 ही आपण अगोदर लिहिली. त्यानंतर 90 आणि 90. आता दोघही संख्येमध्ये 45 आणि 90 आहे. तर आता आपल्याला सामायिक विभाज्य मिळालेले आहे आणि आपल्याला लसावी म्हणजे लहानात लहान विभाज्य पाहिजे.
जसं मसावीत आपण मोठ्यात मोठा विभाजक घेतो, तर लसावीमध्ये आपल्याला लहानात लहान, तर लहानात लहान काय आलंय 45, म्हणून याचा लसावी या ठिकाणी आलेला आहे 45. समजलं सर्वांना लसावी कसा काढायचा? तर या ठिकाणी सराव संच 25 मध्ये तुम्हाला हे एक गणित दिलेले, त्याचप्रमाणे हे दिले. तर या सगळ्यांचे तुम्ही या ठिकाणी काय करणार आहात? या सगळ्यांचे विभाज्य तुम्ही लिहून घेणार आणि मग जो सामायिक असेल ते उत्तर असणार आहे. सामायिक मध्ये लहानात लहान. आता या ठिकाणी दुसऱ्या नंबरचं गणित आहे बघा 2, 3, 5. तर 2, 3, 5 म्हटल्यानंतर तुम्हाला आता हा विभाज्य कसा काढायचा हा प्रश्न निर्माण झाला असेल. तर चला आपण हे देखील उदाहरण या ठिकाणी सोडवून घेऊया. तर यासाठी मी आता काय करेल, बोर्डवरती अगोदर लिहिणार 2. 2 चे विभाज्य घ्यायचं. 3 अंक असो 4 अंक असो काही फरक पडत नाही बघा. 2 चे विभाज्य, नंतर 3 चे विभाज्य, त्यानंतर 5 चे विभाज्य. आणि आपल्या तिघही पाड्यामध्ये सामायिक असलेल्या संख्या आपण या ठिकाणी लिहून घेणार आहे. चला 2चा पाडा आपण सुरू करूया. गरज आपल्याला पुढची सुद्धा लागू शकते, म्हणून मी जास्तीत जास्त मोठा 28 आणि 30 पर्यंत लिहून देते. नंतर 3 चे विभाज्य, नंतर 5 चे, हे बघा एक गोष्ट लक्षात घ्यायची, आपण 2 ची कसोटी बघतो. 2 च्या कसोटीमध्ये काय 0, 2, 4, 6, 8 हे अंक यायला पाहिजे. 3 च्या कसोटीमध्ये बघतो आपण की 3 च्या पाड्यामध्ये बेरीज केली तर 3 ने भाग जात असेल तर त्याला 5 आला. पण आता 5 ची कसोटी काय, एक तर 0 किंवा 5 आणि एकच स्थान जर 5 असेल तिला 2 ने भाग जाईल का, ती 2च्या पाड्यात असेल का, नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आणि मग ही गोष्ट लक्षात घ्यायची, एकतर पाड्यामध्ये 10, 20